नमस्कार मित्रांनो, मी रघुवीर कदम. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत स्वामीनारायण मंदिराकडे. तर आपण पाहणार आहोत पुण्यामधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी असंच एक ठिकाण ते म्हणजे स्वामीनारायण मंदिर. तर जाऊया आपण पाहूया स्वामीनारायण मंदिर. तर धायरीमधून निघाल्यानंतर हा जो समोरून रोड येतोय हा धायरी गावामधून येतो आणि हा जो राईट साईडला रोड जातो हा सरळ स्वामीनारायण मंदिराकडे जातो. तर चला जाऊया. तर आणि हा समोर लागणारा हा भूमकर नगर ब्रिज, या ब्रिज खालून आपल्याला राईट मारायचं आहे. तर चला आपण जाऊया. तर आपण भूमकर नगर ब्रिज जाऊन सरळ राईट मारून सरळ चाललेलो आहोत. तर चला जाऊया आपण स्वामीनारायण मंदिराकडे. त्या रस्त्यावरून आपण आलो, त्या रस्त्यावरून आल्यानंतर राईट साईडला लागणारं ते म्हणजे स्वामीनारायण मंदिर. तर आपण जाणार आहोत आता स्वामीनारायण मंदिरामध्ये. तर जाऊया आपण. तर स्वामीनारायण मंदिराकडे तुम्ही जर कधी धायरीकडून आलात तर 4 किलोमीटर अंतरावरती भूमकर नगर पूल लागल्यानंतर इथून राईट मारल्यानंतर येणार आहे स्वामीनारायण मंदिर. आणि जर तुम्ही कधी कात्रजवरून आलात तर 5-6 किलोमीटर अंतरावरती भूमकर नगर म्हणून पूल लागल्यानंतर लेफ्ट साईडला येणारा रस्ता तो म्हणजे स्वामीनारायण मंदिराकडे. त्या रस्त्यावर आल्यानंतर आपण सरळ येऊन पोचतो ते म्हणजे स्वामीनारायण मंदिरामध्ये. या रस्त्यावरून आल्यानंतर समोर लागणार आहे स्वामीनारायण मंदिर. आणि या स्वामीनारायणच्या मंदिराकडे इकडून जाणारा हा रस्ता आहे. हा रस्ता इकडे पार्किंग आहे मंदिराच्या आतमध्ये. तर तुम्ही गाडी घेऊन आलात तर गाडी घेऊन इकडून जा आणि इकडून गेल्यानंतर राईट मारा तर मंदिराच्या आत पार्किंगसाठी जाल तुम्ही. तर चला जाऊया आपण सुद्धा गाडी घेऊन. तर दिसत असेल स्वामीनारायण मंदिराच्या आतमध्ये इथून एंट्री आहे आणि इथून एंट्री मारल्यानंतर इकडे लागणार आहे, इकडे पार्किंगसाठी जागा आहे आणि इकडे पाठीमागे स्वामीनारायण मंदिर आहे. तर दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि तिकडे पुढे गेल्यानंतर सुद्धा पार्किंगसाठी जागा आहे. तर आपण तिकडून आता गाडी इथे लावली आणि आता जात आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये. चला जाऊया. तर इथून स्वामीनारायण मंदिराच्या गेटमधून प्रवेश करायला इथून एंट्री आहे. तर इथून आपण आत जाऊया. तर स्वामीनारायण मंदिराचं थोडक्यात इतिहास बघायला गेलं तर स्वामीनारायण मंदिर हे खूप पुण्यामधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून मानले जाते. स्वामीनारायण मंदिराकडे अनेक लोकांचे पाऊल वळतात. हे पाऊल संध्याकाळच्या वेळेला लोकांची गर्दी खूप असते. ज्या वेळेला इथे संडे असतो त्यावेळेला या संडेच्या वेळी खूपच लोक खूप संख्येमध्ये स्वामीनारायण मंदिराकडे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येतात. या स्वामीनारायण मंदिरामध्ये असं रहस्य आहे की जे स्वामी होते त्यांनी खूप मोठी पदयात्रा केलेली आहे आणि त्यांचे पाय जाऊन खूप लांबवर थांबलेले आहेत, म्हणजेच गुजरात साईडला थांबलेले आहेत. तर मंदिरामध्ये मोबाईल यूज करून देत नाहीत, नाहीतर आपण तुमच्यापर्यंत पूर्णपणे माहिती पोहोचवली असते. तर स्वामीनारायण मंदिर हे पुण्यामधील असं एक ठिकाण आहे की जे लोकांचं मन आकर्षित करतं. या मंदिराची रचना खूप वेगळी आहे आणि मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर या मंदिरामध्ये पूर्णतः शांतता असते. आणि या मंदिरामध्ये अनेक संतांच्या मूर्त्या आहेत. अनेक संतांच्या मूर्त्यांची स्थापना केली आहे. म्हणजेच शंकर पार्वती, लक्ष्मी, राम सीता, त्याचबरोबर संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव असे अनेक संतांच्या सुद्धा आणि अनेक देवांच्या सुद्धा मूर्त्या स्थापन केल्या आहेत. आणि हे तुम्ही पाहत असाल कमळाच्या रूपामध्ये बनवलेल्या आकारामध्ये इथे हे स्वामींचे पाय आहेत, पदस्पर्श आहेत. इथे या पायांचं उद्देश असं मानलं जातं की या पायावरती जर आपण पैसे लांबून उडवले आणि जर ते पैसे स्वामींच्या पायावरती राहिले तर असं मानलं जातं की आपण जे म्हणू ते खरं होतं. पण असं एवढं काय माहिती नाही, पण तेथील पुजारी असं म्हणतात की स्वामींच्या पायावरती पैसे थांबले तर ते खरं होतं. तर बघू शकता तुम्ही स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला असणारा हा परिसर आणि असणारे हे छोटे छोटे महल, म्हणजेच खूप दिसायला आकर्षित आणि आपलं मन मोहून जातात. स्वामीनारायण मंदिराची रचना ही खूप वेगळी आहे
आणि खूप मोठ्या प्रकारामध्ये स्वामीनारायण मंदिराचा हा आराखडा आहे. स्वामीनारायण मंदिर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला या मंदिराच्या बाजूला स्वामींचं हे सुद्धा लागतं, म्हणजे आपण जसं भगवद्गीता वगैरे गीता वाचतो त्याच प्रकारे स्वामींचं हे लागतं. तर तिथे सुद्धा लोक ऐकण्यासाठी बसलेले असतात. स्वामीनारायण मंदिर हे सकाळी लवकर उघडतं आणि दुपारी 2 वाजता बंद बंद होतं आणि त्यानंतर दुपारी बंद झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता उघडतो, तर ते रात्रीपर्यंत चालू असतं. असं ते स्वामीनारायण मंदिर. या मंदिरामध्ये देवांच्या पुढे एकही फूल ठेवलं जात नाही. का ते आपल्याला माहिती नाही, पण ही तिथील प्रथा आहे. आणि मंदिरामध्ये रोज स्वामींची पूजा होते. तर बघितलं असेल स्वामीनारायण मंदिर आणि स्वामीनारायण मंदिराची असलेली ही रचना खूप वेगळी आहे आणि खूप मोठ्या प्रकारामध्ये लोकांचं मन मोहून जाणार आहे स्वामीनारायण मंदिर. जर तुम्ही कधी पुण्यात आलात तर स्वामीनारायण मंदिराला भेट देण्यासाठी विसरू नका. तर मित्रांनो, आपण पूर्णपणे स्वामीनारायण मंदिर फिरलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवलं आहे काय काय आहे मंदिरामध्ये आणि काय काय आहे ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुम्हाला असंच चांगला चांगला व्हिडिओ दाखवत आहोत. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आधी बाय बाय.